अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालेला आहे आणि हा गोळीबार झालेला आहे राष्ट्राध्यक्ष निवासस्थान असलेल्या डोनाल्ड ट्रम्प अर्थात जिथे राहतात तिथे त्या व्हाईट हाऊस जवळ। त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये खळबळ माजलेली पाहायला मिळते। व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉन जवळ 7th स्ट्रीट आणि पेन्सिल्वेनिया ॲव्हेन्यू परिसरात हा गोळीबार झाला। नासिर बेस्ट असं गोळीबार करणाऱ्याचं नाव आहे। बेस्टनं व्हाईट हाऊस जवळच्या एका चेक पोस्टवर संध्याकाळी 6:10 गोळीबार सुरू केला। त्यानं 20 ते 30 गोळ्या झाडल्या। प्रत्युत्तरादाखल सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात तो मारला गेला। घटनेनंतर सिक्रेट सर्व्हिसनं तातडीनं परिसर सील केला आणि पत्रकारांना ब्रीफिंग रूममध्ये हलवण्यात आलं। FBI आणि सिक्रेट सर्व्हिस संयुक्तपणे याचा तपास करत असून परिसर हा काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे घटनेच्या वेळी व्हाईट हाऊसमध्येच होते आणि ते सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। गोळीबार केल्यानंतर सिक्रेट सर्व्हिसनं प्रत्युत्तरात्मक कारवाई केली, मात्र गोळीबाराचं कारण हे अद्याप समोर आलेलं नाही। दरम्यान गेल्याच महिन्यात माध्यमकर्मींच्या स्नेहभोजनावेळी व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार झालेला होता। या गोळीबाराबाबत ट्रम्प नेमकं काय म्हणतात आपण जाणून घेऊया। व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार करणाऱ्या विरोधात कारवाई करणाऱ्या दलांचं त्यांनी अभिनंदन केलं। गोळीबार करणाऱ्याचा भूतकाळ गुन्हेगारी स्वरूपाचा आहे, या वास्तूबद्दलही त्याच्या मनात आकस होता। प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात गोळीबार करणारा मारला गेला। माध्यमकर्मींच्या मेजवानीतल्या प्रसंगानंतर अवघ्या महिनाभरात हा गोळीबार घडला। वॉशिंग्टन DC मध्ये राष्ट्राध्यक्षांसाठी सुरक्षित जागा निर्माण करणं गरजेचं आहे, हे लक्षात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। व्हाईट हाऊस परिसरामध्ये हा गोळीबार झालेला आहे आणि यामुळे अमेरिकेत मोठी खळबळ माजलेली आहे। हा गोळीबार केवळ आत्ताच नव्हे तर महिनाभरापूर्वी देखील झालेला होता आणि दुसऱ्यांदा हा गोळीबार झाल्यानं अमेरिकेत मोठी खळबळ माजलेली आहे। याआधी 25 एप्रिल 2026ला वॉशिंग्टन DC मधील वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाला। माध्यमकर्मींसाठी आयोजित स्नेहभोजनावेळी गोळीबार झाला। वेळी ट्रम्प आणि उपाध्यक्ष व्हान्सही उपस्थित होते। कोल टॉमस ॲलन असं या हल्लेखोराचं नाव होतं। त्यानंतर आजही व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार झाल्यानं चिंता व्यक्त करण्यात येते। दरम्यान हा तर गोळीबार दुसऱ्यांदा झालेला आहे, मात्र या अगोदर ट्रम्प यांच्यावर याआधी किती वेळा त्यांना मारण्याचा प्रयत्न झालेला होता, त्यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झालेला होता, तो इतिहास आपण पाहूया। 26 जुलै 2016ला ओहायो या ठिकाणी डेमेसिमा नावाच्या माथेफिरूनं सभेत ट्रम्प यांच्यावर तो चाल करून गेला। 18 जून 2016ला लास वेगासमध्ये ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न फसला। पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबाराचा जो इरादा होता तो संपुष्टात आला। त्यानंतर 5 नोव्हेंबर 2016ला रेनो नेवादा इथे भाषण ट्रम्प देत होते, त्यावेळेला एक जण बंदूक नावानं ओरडला आणि ट्रम्प स्टेज सोडून गेले। 6 सप्टेंबर 2017ला मंडान उत्तर डकोटा इथे फोर्कलिफ्ट ट्रक हा ट्रम्पच्या ताफ्यात घुसवण्याचा प्रयत्न हा अयशस्वी ठरला। 1 ऑक्टोबर 2018ला काही पार्सलद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटं पाठवली गेली होती। 10 ऑगस्ट 2020ला ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एका सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊस बाहेर ठार मारलं गेलं। 13 जुलै 2024ला बटलर पेन्सिल्वेनिया इथे जाहीर सभेतील भाषणावेळी थॉमस क्रुक्सननं ट्रम्प यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या। एक गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली, ज्यामध्ये ट्रम्प हे जखमी देखील झाले होते। त्यानंतर 15 सप्टेंबर 2024ला पाम बीच फ्लोरिडा इथे ट्रम्प गोल्फ खेळत असलेल्या मैदानात तरुण बंदुकीसह झुडपात दडला होता आणि जवानानं गोळीबार केला आणि यावेळी या तरुणानं धूम ठोकली। 25 एप्रिल 2026ला हॉटेल हिल्टनमध्ये डिनरसाठी ट्रम्प गेले होते आणि त्यावेळेला बॉलरूममध्ये हा गोळीबार झाला। या हल्लेखोराला जिवंत ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।